सर, महसूल खात्यात असताना मला एक अनुभव असा आलेला आहे की कागद पाठकोरा आणि माणूस पाठमोरा वाचता यायला पाहिजे, तोच खरा अधिकारी. ज्याला माणूस पाठमोरा वाचता आला तो पाठकोरा कागदही वाचू शकतो. महिलांच्या अनेक समस्या असतात, त्या आपल्या घरी किंवा बाहेर सुद्धा सांगू शकत नाही. त्या मनातल्या मनात त्या घुटमळत असतात आणि म्हणून त्यांचा आवाज मुका असतो, दाबला गेलेला असतो. तो आवाज कुठेतरी पुढे आला पाहिजे. याच्यात संजय पूर्वी होता, संजय तो महाभारताचं दृश्य पाहून इकडे धृतराष्ट्राला सांगायचा की काय घडलं. मग त्यावेळेला जर संजय सांगू शकत होता तर आज आपण दूरदर्शन पाहतोय. लंडनमध्ये होणारी, इंग्लंडमध्ये होणारी मॅच आपण एरंडोला घरी बसून पाहू शकतो. तर ही जी विज्ञानाची प्रगती ही इथपर्यंत आलेली आहे आणि ती पुढे किती जाणार आहे तर ती अशी जाणार आहे. पृथ्वीवर गाफीलपणे हिंडणाऱ्या परमेश्वराच्या पाठीत सुरा खुपसून त्याचा खून करू पाहणारी माणसं समोर वावरत असताना रागवायचं नाही. नमस्कार रसिक मित्रांनो, नमस्कार. मल्हार कम्युनिकेशन्स प्रस्तुत हॉबी डू बिडू, अर्थात एक तरी छंद असावा हे ब्रीद घेऊन लोकप्रियतेचं शिखर गाठणाऱ्या आजच्या आपल्या संवाद कट्ट्याचे अतिथी आहेत की ज्यांची संपूर्ण जर्नी अत्यंत प्रेरणादायी आहे. मित्रांनो, जरी ते प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांनी व्हॉलंटरी स्वीकारलेली असली आणि सध्या ते वकिली व्यवसाय करीत असले तरी ते एक संवेदनशील कवी, सर्जनशील असे बालनाट्यकार, बालसाहित्यिक आणि कादंबरीकार म्हणून सुद्धा त्यांचा लौकिक आहे. आणि मित्रांनो, थोडकी नव्हे तर त्यांच्या नावावर एकूण 16 पुस्तकं आहे, 17व ते सध्या लिहित आहेत. तर अनेक सन्मान त्यांना मिळालेले आहेत या सगळ्या प्रवासामध्ये. आणि एक अक्षरमित्र आणि निस्सीम असे या सगळ्या अक्षरयात्रेमध्ये सामील झालेले अक्षरयात्री आज आपल्या भेटीला आलेले आहेत. विलासजी मोरे सर यांचं स्वागत करूया. मोरे सर, आपलं स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये अख्ख्या टीमच्या वतीनं. नमस्कार सर. नमस्कार. बरं, 16 पुस्तकांचे आपण लेखक आहात, सगळे आहेत त्या सगळ्या याच्यामध्ये. म्हणजे काव्यसंग्रह तुमच्या नावावर आहेत, बालसाहित्य आहे, बालनाट्यसुद्धा तुम्ही लिहिलेले आहेत. आणि एक मित्रांनो, एक उल्लेख मला जरूर केला पाहिजे की आपल्या जळगाव आकाशवाणी कलावंत, आकाशवाणीचे सुद्धा ते मान्यताप्राप्त कलावंत आहेत. त्यांनी कार्यक्रमांमधनं हजेरी लावलेली आहे. आणि एक उत्तम अभिनेते ते आहेत, नाट्यकलावंत आहेत. आणि आधारवड नावाच्या सिनेमामध्ये सुद्धा त्यांनी मध्यवर्ती अशी भूमिका केलेली आहे. तर असे चतुरस्त्र की ज्यांना म्हणजे लेखनासोबतच नाट्यकलेची सुद्धा आवड आहे, असे चतुरस्त्र कलावंत आज आपल्या भेटीला आलेले आहेत. पुन्हा आमच्या सगळ्या मल्हारच्या टीमच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत आहे सर. धन्यवाद सर, धन्यवाद. मला सांगा की एरंडोलसारखं एक ऐतिहासिक छोटंसं खेडेगाव, त्या ठिकाणी आपली सगळी सेवा रुजू आपण केली, प्रशासकीय अधिकारी होतात. पण मग हे सगळं कॉम्बिनेशन जरा विचित्र वाटतं आहे. हे लेखन संपदा एवढी विपुल, खऱ्या अर्थानं 16 पुस्तकं तुमच्या नावावर, हे कसं शक्य झालं? हे गणित काय आम्हाला उमजत नाही आणि आमच्या रसिक मित्रांनासुद्धा ते नक्की जाणून घ्यायला आवडेल. नक्की सर. प्रशासकीय अधिकारी असताना किंवा तहसील कार्यालयात काम करत असताना अच्छा माझ्या एक गोष्ट लक्षात आली की आपण जेव्हा आपलं काम करतो हे काम आपण आनंद म्हणून करायचं, ओझं म्हणून करायचं नाही. आणि 10 तास मी तहसील कार्यालयामध्ये काम करायचो सर, अगदी 10 तास मोजून. क्या बात आहे. आणि 10 तास काम केल्यानंतर मी फ्रेश व्हायचो. घरी गेलो, आपलं मस्तपैकी सगळ्या गोष्टी आटोपल्या घरच्या की रात्री 8:30 वाजता लिखाणाला बसायचं रेग्युलर. वा. आणि असं लिखाण करत करत लिखाणाचा माझा छंद हा कॉलेज जीवनापासूनच होता. अच्छा अच्छा. पण या सर्व्हिसच्या ह्याच्यामध्ये 10 तास काम केल्यानंतर तास, 1.5 तास, 2 तास असं लिखाण व्हायचं. त्याच्यानंतर मग हे सगळं लिखाण पुढे नेत माझी 8-10 पुस्तकं झाली. 8-10 पुस्तकं माझी स्वेच्छानिवृत्तीपर्यंत झाली होती. नंतर स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर या 4-5 वर्षात पुढची 7-8 पुस्तकं माझी आलेली आहेत. त्याच्यामध्ये सगळे प्रकार, साहित्याचे सगळे प्रकार मी हाताळले आहेत. म्हणजे कविता आहे, बालकविता आहेत, बालनाट्य आहे, कादंबरी आहे,
कथा संग्रह आहे आणि इतर सगळ्या गोष्टी मी साहित्याच्या ज्या आहेत त्या सगळ्या हाताळण्याचा प्रयत्न केला. गझल हा काव्यप्रकारसुद्धा अत्यंत तांत्रिक बाब आहे. नक्की, पण ही नक्की. तांत्रिक बाब जरी असली तरी तिला नैसर्गिकरित्या आपल्या मनात आलेल्या ज्या उर्मी आहे त्या गझलच्या त्या वृत्तातून कशा मांडाव्या हे सुद्धा शिकण्याचा मी प्रयत्न करतो आहे. गझल फार अवघड गोष्ट आहे खरं. अगदी अवघड साहित्य गोष्ट आहे प्रकारात. सर. Yes, अगदी yes, मात्रा yes. त्याच्यातल्या अगदी मोजून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. वृत्ताची ती लक्षणं लक्षात घेऊन ती सगळ्या शेर आणि गोष्टी ते कराव्या म्हटलं लागते ते असं. शेअर वाह, करताना. वाह. बरं, बरोबर पण आहे. या सगळ्या गोष्टी मी शिकतो आहे आणि मला खात्री आहे की मार्च एप्रिलमध्ये गझलचा सुद्धा माझा एक स्वतंत्र संग्रह येणार आहे. वा. तर नक्कीच म्हणजे ही अत्यंत स्पृहणीय अशी वाटचाल आहे. मित्रांनो, आजचा आपला एपिसोड क्रमांक आहे 241. आय रिपीट, 241. अरे वा. अच्छा. आणि शीर्षक आहे आम्हा घरी धन शब्दांची चलत नाही. तुकोबा, जगद्गुरु तुकोबाराय, कविश्रेष्ठ खऱ्या अर्थानं त्यांची संत वचनं अख्ख्या जगाने मान्य केलेली आहे. तर अत्यंत समर्पक असं आपण शीर्षक दिलेलं आहे आणि खरोखरच आहे शब्दांची पूजा बांधणारे हे शब्दप्रभू साहित्यिक आज आपल्या भेटीसाठी आलेले आहेत. सर, आपण आता बालसाहित्य असेल, बालनाट्य असेल, कादंबरी असेल आणि मला तर नक्की सांगितलं पाहिजे की आपल्या कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या MA प्रथम वर्षासाठी मागच्या वर्षापर्यंत तुमची कादंबरी पण होती, पांढरे हत्ती काळे दात. हो. तिथे जरा आपण आपल्या रसिक मित्रांना तिच्याविषयी सांगा आणि मुखपृष्ठसुद्धा आहे. पहा किती आकर्षक आणि सुबक असं मुखपृष्ठ आहे. ही जी कादंबरी आहे सर, पांढरे हत्ती काळे दात, हां हां. मी प्रशासनात असताना मला असं लक्षात आलं अच्छा की अच्छा. जे राजकीय आरक्षण दिलं जातं म्हणजे राजकीय आरक्षणाचा गैरफायदा घेऊन ओके. इतर लोक त्याचा कसा फायदा करून घेतात अच्छा अच्छा हे अच्छा. मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. वा. पण बऱ्याच ठिकाणी काय होतं की महिला सरपंच असतात. आता महिला सरपंच, महिलांना जे सरपंच पद मिळालेलं असतं ते राजकीय आरक्षणातून मिळालेलं असतं. होय. पण असं असताना, राजकीय आरक्षण असताना किती महिला प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन पंचायत कार्यालयात जाऊन काम करतात? खूप कमी. त्यांचे मिस्टर जे असतात, ज्यांना म्हणतात मिस्टर सरपंच असं त्यांना म्हटलं जातं सर, ते सगळं काम करतात. मग महिलांना आरक्षण देऊन काय उपयोग? तर माझं असं म्हणणं आहे की आरक्षण दिलंच पाहिजे, सगळ्यांना दिलं पाहिजे. ज्यांचा हक्क आहे आरक्षणाचा त्यांना आरक्षण दिलंच पाहिजे सर. राजकीय आरक्षणाबद्दल मी फक्त बोलतो आहे. आणि हे राजकीय आरक्षण देताना राजकीय आरक्षणाबरोबर शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे सर. कारण तुम्ही जे पद धारण करणार आहात, ज्या पदाच्या संदर्भात तुम्हाला त्या खुर्चीवर जाऊन कार्य करायचं आहे ते कोणत्या पद्धतीने करायचं, कसं सुकर होईल, चांगलं होईल आणि लोकांची सेवा तुम्हाला कशी करता येईल या दृष्टिकोनातून तुम्हाला प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. आणि म्हणून आरक्षणाबरोबर शिक्षण आणि शिक्षणाबरोबर प्रशिक्षण असं या पांढरे हत्ती काळे दातचं ब्रीद आहे सर. वा 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 वा. एक अत्यंत रचनात्मक आणि सकारात्मक असं संदेश पुस्तक देते. नक्कीच समाजाच्या उपयोगासाठी फार महत्त्वाचं आहे. बरं, मग पांढरे हत्ती काळे दात ती पण तुमची गाजलेली कादंबरी आहे. हो सर. MA पहिल्या वर्षासाठी. तर तिच्याविषयी सुद्धा आपण त्या रसिकांना ते मुखपृष्ठ पण दाखवूया आणि त्याच्याविषयी ही संकल्पना काय होती, थीम काय होती? पांढरे हत्ती काळे दातची संकल्पना आपण आता स्पष्ट केली सर. बरं बरं. मग ती मुख्य विहिरीचा आवाज. yes, वा वा वा. बरं, मग तिची जन्मकथा सुद्धा आपण जेव्हा अनौपचारिक गप्पा मारतो तेव्हा तुम्ही सांगितलं की एरंडोलला ती मुख्य विहीर आहे. पण ह्या पुस्तकाचा मित्रांनो जन्म त्या मुख्य विहिरीपासून झाला आहे. आपण ऐकून घेऊया मोरेजींकडनं की काय याची जन्मकथा आहे. अत्यंत सुरस अशी ती जन्मकथा आहे आणि मुळात हे विषय फार अतिशय टचिंग असा विषय, संवेदनशील असा विषय. सर, याचं असं आहे की मुकी विहीर, आमच्या एरंडोलला एक विहीर आहे, मुकी विहीर म्हणतात त्याला. बरं बरं बरं. त्या विहिरीमध्ये पाणी नसतं. अच्छा. आणि म्हणून ती मुकी झाली असं म्हटलं जातं, म्हणून ती मुकी विहीर म्हणतात. बरं बरं. पण हे सामाजिक आशयाने मी ते घेतलेलं आहे. एक रूपकात्मक मुकी विहीर घेतलेली आहे. ही मुकी विहीर जी आहे माझ्याकडची, ही मुकी विहीर म्हणजे आपल्या ज्या महिला आहेत या महिलांना स्वतःचा आवाज आजपर्यंत मिळालेला नाही. बरं बरं बरं. अनेक समाजसुधारकांनी प्रयत्न केला, परंतु अजूनही महिलांचा आवाज आपल्या सर्वसामान्यांच्या कानापर्यंत पोहोचत नाही सर. महिलांच्या अनेक समस्या असतात, त्या आपल्या घरी किंवा बाहेर सुद्धा सांगू शकत नाही. त्या मनात त्या घुटमळत असतात आणि म्हणून त्यांचा आवाज मुका असतो, दाबला गेलेला असतो.
तो आवाज कुठेतरी पुढे आला पाहिजे. म्हणून महिलांवर होणारे अन्याय आणि अत्याचार याच्यासाठी मी ही कादंबरी लिहिलेली आहे. याच्यात 2 प्रकार केले आहेत सर महिलांचे. ज्या महिलांना कौटुंबिक आणि सामाजिक संरक्षण आहे अशा महिला, आणि ज्या महिलांना कौटुंबिक आणि सामाजिक संरक्षण नाही अशा महिला, या अशा 2 प्रकारच्या महिलांचा मी याच्यात समावेश केलेला आहे सर. याच्यामध्ये ज्यांना कौटुंबिक संरक्षण आहे अशा महिला जर आपण पाहिल्यात तर त्या महिला ज्या आहेत त्या म्हणजे आहेत कन्या आहे, प्रेयसी आहे, पत्नी आहे, सुनबाई आहे, आई आहे, सासू आई, यांना सगळ्यांना कौटुंबिक संरक्षण आहे सर. यांच्या समस्या नाहीत असं नाही कौटुंबिक संरक्षण आहे म्हणून, त्यांच्याही समस्या आहेत आणि आपल्या कुटुंबात या समस्या ते उघडपणे बोलू सुद्धा शकत नाही, अशी सुद्धा बऱ्याच वेळा परिस्थिती आहे आणि असते. आणि दुसरी बाजू, याच्यातली 2 बाजू ही कादंबरी घेतली. दुसरी बाजू अशी आहे की माडीची मालकीण जी असते ती, नंतर बारबाला जी असते बारबाला, नंतर तमासगिरीण असते सर, देवदासी असते, डाकीण असते, या सगळ्यांच्या देखील अनेक समस्या आहेत आणि या सगळ्या समस्या कुठेतरी मांडल्या गेल्या पाहिजे असा प्रयत्न मला वाटलं की आपण हा प्रयत्न केला पाहिजे आणि या प्रयत्नातून या कादंबरीचा जन्म झाला. मुळात ही कल्पना आणि असं वाटणं आतून, तो आतला आवाज, म्हणजे तुम्ही पुस्तक लिहितात म्हणून ते शब्द फक्त ते छापिलेत असं नाही, तर तो आतला आवाज आहे तुमचा. हो सर, आतून आलेले शब्द, काळजातले शब्द आहेत. आवाज जरी मुख्य विहिरीचा असला करेक्ट तरी मी हा आवाज ऐकतो सर, कारण मी प्रशासकीय अधिकारी असताना अनेक महिला कार्यालयात चक्रा मारताना दिसायच्या, त्यांच्या समस्यांची चर्चा करायची. आपण एक माणुसकी या नात्याने त्यांना विचारपूस केली तर ते आपोआपच त्यांच्या समस्या सांगायच्या, काय अडचण आली त्या सांगायच्या आणि मग म्हणायचो की अरे आपण इथे खुर्चीवर बसलो आहोत, AC मध्ये बसलो आहोत, पण बाहेर किती मोठ्या समस्या आहेत, या समस्यांना कुठेतरी वाचा फुडली पाहिजे, म्हणून मुक्या विहिरीच्या माध्यमातून ही वाचा फोडण्याचा मी प्रयत्न केला. वा 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 वा, मुख्य वेदनाच आहेत. हो सर, ते तुमच्या माध्यमातून समाजासमोर आल्या, वाचकांपर्यंत पोहोचल्या. मुळात ते टायटलच त्याच्याच प्रेमात आम्ही सगळे पडलेलो की मुख्य विहिरीचा आवाज. धन्यवाद. ती खोल विहीर म्हणजे खोल, अगदी नाही का, म्हणजे सगळं सांकेतिक पण आलं ते सगळं. अगदी सांकेतिक. बरं, मग आपल्या कवितांच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्ही एक संवेदनशील कवी म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहात. तर एक झलक कवितांची तुमच्या आवडीच्या आपण आपल्या रसिक मित्रांना ऐकूया. नक्कीच सर, आवडेल. तिचं शीर्षक आणि ती कविता कशी सुचली. सर, हे उजेडाचं झाड आहे. वा. हे उजेडाचं झाड म्हणजे या निव्वळ कविता नाहीत, हे वास्तव आहे समाजाचं, रिअलिस्टिक सगळ्या गोष्टी. शेतकरी जीवनाचं चित्रण मी याच्यात केलेलं आहे. उजेडाचं झाड हे सुद्धा प्रतिकात्मक आहे. होय होय, खरं. हा जो उजेड आहे हा शेतकऱ्यांपर्यंत पोचला पाहिजे. आजही आमचा शेतकरी शेतात राबतो आहे, बांधावर खपतो आहे, पण असं असलं तरी त्याच्यापर्यंत खऱ्या अर्थाने उजेड आला का? नाही आला सर. तर तो उजेड यावा म्हणून या कविता मी या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. आता या ठिकाणी एक कविता आहे सर, खरं म्हणजे ही कविता मलाही खूप आवडलेली आहे. मुक्सं बांधलेलं ढोर. बरोबर, ते म्हणजे ढोराला जे मुक्सं बांधलेलं असतं त्याने गवत किंवा पीक खाऊ नये म्हणून शेतकरी मुक्सं बांधतात. तर त्याचं रूपकात्मक या कवितेमध्ये मी घेतले. मुक्त छंदातली कविता आहे. मी कविता लिहिताना सगळ्या याच्यातून लिहिलेल्या आहेत, पण ही मुक्त छंद, सगळे फॉर्म आहे. अभंग फॉर्म आहे, गझल फॉर्म आहे, लावणी फॉर्म आहे आणि ही मुक्त छंदाची आहे सर. बरं, ही मुक्त छंदाची आहे. त्याचं शीर्षक असं आहे सर, मुक्सं बांधलेलं ढोर. तोंडाला मुक्सं लावलं की गवताच्या काडीलाही तोंड लावता येत नाही जनावराला. तोंडाला मुक्सं बांधलं की गवताच्या काडीलाही तोंड लावता येत नाही जनावराला. तोंड फेसाळून येतं, तोंड फेसाळून येतं, पोट हापकायला लागतं. कोणाला कसं सांगणार भूक आणि तहान? कोणाला कशी सांगणार भूक आणि तहान? मुक्या चित्रपला कसली आली जबान? वाह वाह. मुक्या चित्रपला कसली आली जबान? त्याला हमरायलाही बंदी आहे, त्याला हमरायलाही बंदी आहे. अशीच गत झाली बघा शेतकऱ्याची, अशीच गत झाली बघा शेतकऱ्याची. तोंड दाबून बुक्क्याचा मार आणि मुक्सं बांधून ढोपरात आर. ही शेतकऱ्याची आजची परिस्थिती आहे, आजची वास्तवता आहे सर. त्याचा आवाज
अजूनही शासनाच्या कानापर्यंत जात नाही, ही खंत मी या ठिकाणी व्यक्त करतो. वा 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 वा, किती म्हणजे बघा, एक सर्जनशील संवेदनशील कवी माणूस, एक साहित्यिक, आपण समाजाला काहीतरी देणं लागतो म्हणून त्या समाजाच्या दुःखांना, त्या वेदनांना मोकळी वाट करून देण्यासाठी आपल्या साहित्य आपण त्याचा उपयोग करून घेतो. फार टचिंग, म्हणजे शेतकऱ्यांचा आवाजच बुलंद करणारी ही कविता आहे असं म्हणायला हरकत नाही, त्यांचं दुःख मांडणारी. संपूर्ण कविता संग्रहच त्या विषयावर घेतला आहे सर, शेतकऱ्यांचं दुःख आणि त्यांचा आवाज याच्यावरच तो घेतलेला आहे. त्यांच्यापर्यंत तो प्रकाश जावा हा उद्देश होता. बरोबर केलेला आहे. क्या बात, क्या बात. बरं मग मोरे सर, थोडंसं मागे वळून बघताना, भूतकाळात डोकावताना, तुम्ही अनौपचारिकपणे संवाद करताना आपण असं म्हणालात की आजी आजोबांचं माझ्यावर फार म्हणजे एका अर्थाने ऋण आहे, त्यांना कृतज्ञतेचा नमस्कार मी करतो. काही पुस्तकं अर्पणपत्रिकेत त्यांनी तुम्ही उल्लेख पण केलेला दिलेले. तर प्रत्येक निर्मितीमागे, सृजनशील अशा लेखकाच्या मागे किंवा कुठल्याही साहित्यिकाच्या, कलावंताच्या मागे त्या बॅकबोन जो असतो तो त्यांचा कुटुंब असतो. अगदी 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 नाही का? तर फॅमिली सपोर्ट, आजी आजोबांबद्दल थोडक्यात काय सांगाल आपण? सर, हे जर सांगायचं म्हटलं तर फार दुःखद घटना आहे. बरं. मी 1 वर्षाचा असताना वडील वारले. बरं. आणि आईचं वय तरुण होतं. अच्छा. त्याच्यामुळे तिचं दुसरं लग्न झालेलं होतं. अच्छा. मग माझ्यावर जी पाळी आली ती आजी आजोबांकडे, म्हणजे वडिलांचे वडील यांच्याकडे मी राहिलो. आणि माझ्या वडिलांच्या वडिलांनी म्हणजे आज माझ्या आजोबांनी माझं शिक्षण पूर्ण केलं. आणि माझ्या आजीने मला लहानपणापासून गोष्टी सांगायला सुरुवात केली सर. बरं. आज मी ज्या मोठमोठ्या सिरियल पाहतो याच्यावर, दूरदर्शनवर किंवा इतर सगळ्या चॅनल्सवर, त्याच्यातले जे प्रसंग आहेत, एकूण एक प्रसंग आजीने मला त्यावेळेला सांगितलेले मला आठवतात. वा. अगदी असे दुर्मिळ प्रसंग की जे बऱ्याच लोकांना माहीत नाही, ते सुद्धा दूरदर्शनवर आता दाखवले जातात. आणि ते मला पूर्वीच माहिती होते, आजीने दाखवलं. कल्याण नावाचं मासिक होतं सर पूर्वी. बरं. त्याचा एकत्रित असा एक बंच केला होता 700-800 पानांचा. आणि ते त्यावेळेला कलर्ड मासिक होतं. म्हणजे मी लहान असताना ती कलर्ड पाहिले, त्यावेळेला मला नवल वाटलं की कलर प्रिंटिंगची ती पद्धत त्यावेळेला होती का, आणि ती असावी म्हणूनच ते आलेलं होतं. तर त्यातल्या ज्या गोष्टी त्या आजी मला वाचून दाखवायच्या. आजी फक्त 3री पास होत्या, पण त्या हिंदी वाचून मला दाखवायचे. कल्याण मासिक हिंदीतून येतं. बरं. आणि तसं मराठीतून मला रूपांतर करायचे, आणि तिथून मला हे साहित्याची गोडी लागली. वा, छान. म्हणजे नक्कीच ते सॅल्यूट आहे अशा पद्धतीने सुद्धा, म्हणजे त्या काळात. हो, आणि आजींचं नावच सरस्वती होतं. वा. छान. सरस्वतीने एक सारस्वत निर्माण केला असं म्हणायला काही हरकत नाही. व्हेरी गुड. बरं मग आवड असली की सवड मिळते. अगदी बरोबर. आणि हा छंद जोपासणं आणि अक्षरसेवा करणं ही सोपी गोष्ट नाही. पण हे सगळं गणित परत मग प्रशासकीय अधिकारी असताना सुद्धा, कारण तहसीलदार पदापर्यंत तुमची मजल तुम्ही मारलेली आहे. आणि नंतर मग ऐच्छिक अशी रिटायरमेंट घेतलेली. पण हे सगळं कसं, म्हणजे कसा वेळ काढायचा, वाचायचं कसे, सगळं कशा त्या टिपणं केव्हा, हे कसं घडत गेलं सगळं, हे पुस्तकांची निर्मिती कशी झाली? सर, काय असतं की माणूस आहे ना, जेव्हा एखाद्या गोष्टीकडे आपल्या नजरेने पाहतो, स्वतःच्या नजरेने आपण पाहायचं. एखादा माणूस समोरून चालला आहे, उपवाशी आहे, ताण आहे. आता आमच्या तहसील कार्यालयामध्ये अनेक लोक यायचे, भाकरी बांधून यायचे, दुपारचं जेवण तिथे घ्यायचे, पाणी मिळेल तिथे प्यायचे, आणि नंतर मग ते काम करायचे, संध्याकाळपर्यंत काम करून परत जायचे. बरं. ही जी परिस्थिती आपण जेव्हा पाहतो, तेव्हा नक्कीच एक माणूस, आपल्यातला जो माणूस पण आहे ना, ते आपोआप जागृत होतं सर. नक्की. आणि आपल्याला वाटतं की आपण याच्यावर काहीतरी लिहिलं पाहिजे. मग या अशा माणूसच्या ह्याच्यातून मग मी अशा या कविता लिहायला सुरुवात केली. सुरुवातीला मग मी अगदी म्हणजे त्याला म्हणतो निसर्ग कविता लिहायचो. निसर्ग कवितामध्ये माझं हे जे पुस्तक आहे सर, चैत्र पालवी नावाचं, हे चैत्र पालवी नावाचं पुस्तक जे आहे ते मी शेतात जायचो ना, शेतात त्यावेळेला मी वसंत ऋतूमध्ये ती निंबाचे झाडं किंवा इकडे तिकडे सगळं पाहायचो. ती नवीन पालवी पाहिजे, आणि त्याच्यावरून मला याच्यातल्या काही कविता सुचल्या, ते चैत्र पालवीवरून. तर या चैत्र पालवीच्या टायटल सॉन्ग त्याच्यातलं मी तुम्हाला फक्त एक झलक सांगतो. याच्यातल्या बऱ्याचशा कविता निसर्गावरच्या आहे आणि गेय आहेत. बरं. तर हे चैत्र पालवीचं टायटल सॉन्ग असं आहे सर. चैत्र पालवी उन्हात नाली, हिरवी चोळी चमचमली,
चैत्र पालवी उन्हात नाली, हिरवी चोळी चमचमली, हिरवा चुडा हिरवी साडी, हिरवाईन लखलखली. ऋतू हा नवा वसंत आला, हिरवाईला भुलून गेला. हवा मोकळी कांती पिवळी, काच बांगडी किणकिणली. चैत्र पालवी उन्हात नाली, हिरवी चोळी चमचमली, हिरवा चुडा हिरवी साडी, हिरवाईन लखलखली. वा 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 वा, कवी कल्पना ग्रेट. आणि गेय तर त्याच्यामध्ये आहेच आहे. गीत आहे. बरं, मग मग ह्या सगळ्या प्रवासामध्ये नक्कीच सगळ्यांनी दखल घेतली असेल की आपल्या खानदेशामध्ये अशा पद्धतीचं साहित्य निर्मिती करणाऱ्या विविध कला साहित्य प्रांतामध्ये मुलुकगिरी करणारे असे कवी आहेत. मग काही मान सन्मान तुमच्या वाट्याला नक्कीच आलेले आहे, तर त्याचं पण एक थोडक्यात आपल्या रसिक मित्रांना आपण जरूर माहिती द्या. खूप मान सन्मानही मिळाले, पुरस्कारही मिळालेत. बरं. आता हे जे या ठिकाणी हे जे पुस्तक दाखवतोय सर मी, हां, हे जे आहे शाळेला सुट्टी लागली रे, बरं. हे जे पुस्तक आहे याला महाराष्ट्र शासनाचा बालकवी पुरस्कार मिळालेला आहे. वा. आणि या पुस्तकाला विजया वाडांची प्रस्तावना आहे. मागे म्हटलंय त्यांनी, प्रस्तावना इथे मध्ये आहे. आणि त्याच्यातच तर याच्यातले त्यांनी जी कविता त्यांना जी आवडली आहे, म्हणजे सर्वच कविता आवडल्या, त्यांनी याच्यात म्हटलेलं आहे की विलासचं लिखाण कसं आहे त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्याच्यात त्यांना जी आवडलेली कविता आहे ती आहे बालकांच्या मनी, म्हणजे लहान मुलांच्या मनात काय चालतं हे आपण हेरलं पाहिजे. सर, महसूल खात्यात असताना मला एक अनुभव असा आलेला आहे की कागद पाठकोरा आणि माणूस पाठमोरा वाचता यायला पाहिजे, तो खरा अधिकारी. ज्याला माणूस पाठमोरा वाचता आला तो पाठकोरा कागदही वाचू शकतो. त्या पद्धतीने आम्ही हे सगळे पाठमोरे जरी माणसं असली नंतर जाणार तरी आम्ही ती वाचली. तसं बालकं आहेत, लहान बालकं. आता माझ्याकडे माझी नात पण आहे, बरं. माझ्या मुलीच्या मुली पण नाती होत्या. तर या सगळ्यांना पाहून मला काही कविता सुचल्या. तर या बालकांच्या मनात नेमकं काय चालतं सर, तर फार सुंदर अशी कविता आहे आणि विजयावाडांना खूप आवडली. त्यांनी अगदी आवर्जून तिचा 2-3 वेळा उल्लेख केला. ती कविता आहे, शीर्षक आहे की बालकांच्या मनी. बरं. त्याच्यात त्यांनी म्हटलं की कधीतरी आई अभ्यास माझा घेना, मोबाईलच्या जमान्यामध्ये आईला मुलांचा अभ्यास घ्यायला वेळ मिळत नाही. बरं, आई बाबा दादा सगळ्यांची वेगवेगळी कामं असतात. तर या ठिकाणी असं आहे की कधीतरी आई अभ्यास माझा घेना, सोडून मोबाईल वेळ मला देना. कधीतरी पप्पा पाठ घ्या पाढे, कधीतरी पप्पा पाठ घ्या पाढे, उगाच का सोडवता पेपरातले कोडे. वा. कधीतरी दादा खूप आपण पळू, कधीतरी दादा खूप आपण पळू, मोबाईलचा गेम नको फार खेळू. बरं. पुढे म्हटलंय कधीतरी आजी सांग मला गोष्ट. आजीने मी गोष्टी सांगायच्या, पण आता तो बालक म्हणतो की आजी मला कधीतरी गोष्ट सांग मला गोष्ट, पोथी पुराणांनी घडते का राष्ट्र. वा. कधीतरी बाबा दंगामस्ती करू, कधीतरी बाबा दंगामस्ती करू, ज्येष्ठ नागरिकात रोज नका फिरू. कधीतरी ताई घाल माझी वेणी. आता वेणी घालणं, बहिणीची वेणी घालणं, याच्यावर कित्येक कविता आहेत मराठी भाषेमध्ये. तर ते त्या बालकाला असं वाटतं की आपल्या या मोठ्या बहिणीने आपली वेणी घालून दिली पाहिजे, म्हणून त्याच्यात म्हटलं कधीतरी ताई घाल माझी वेणी, रोज नको म्हणू सिनेमाची गाणी. बरं. आणि शेवटी सर शेवट असा केलेला आहे, कधीतरी तुम्ही सगळे घ्या ध्यानी, कधीतरी तुम्ही सगळे घ्या ध्यानी, काय चालले आहे बालकांच्या मनी. बालकांच्या मनी काय चाललं आहे हे तुम्ही नक्कीच ध्यानी घ्यावं असं मला वाटतं, असं या कवितेतून मी सांग. वा सर, क्या बात आहे. म्हणजे आपल्या बालकांच्या मनातलं जे काही नेमकं आहे ते तुम्ही टिपलेलं आहे संवेदनशीलपणे, की आजी आजोबा आई बाबा सगळे मोबाईलमध्ये, या सगळ्या डिजिटलच्या ह्याच्यामध्ये नातं सगळं संपलं. ती वीण जी आहे ती घट्ट होण्याच्या ऐवजी उसवली जाते, सैल होती आहे. बरोबर आहे. तर त्या अनुषंगाने जी कविता आपण मांडली ते फारच छान व्यक्त झाल्या आहेत आपण. बरं, मग हे जे माझ्या हातात मित्रांनो पुस्तक दिसतंय ते तिसरा डोळा, म्हणजे वैज्ञानिक दृष्टी असलेला
सर्जनशील कवीसुद्धा आपल्या सोबत आहेत. म्हणजे ते सगळंच त्यांनी बालसाहित्य असेल, बालनाट्य असेल किंवा कादंबरी असेल. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे MA प्रथम वर्षासाठी त्यांची कादंबरी आपल्या कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात होती नाही का. तर आपण तिसरा डोळाविषयी त्यांच्याकडनं ऐकूया. सर, हे तिसरा डोळा ही जी कादंबरी आहे हां ही बालकादंबरी आहे. हिचे 2 भाग प्रकाशित झालेले आहे आणि माझे बरेचसे 12 पुस्तकं दिलीपराज प्रकाशनने प्रकाशित केलेले आहेत. सगळे पुस्तकं कलर्ड आहेत. ही जी बालकादंबरी किंवा ही जी माझी सगळी पुस्तकं पाहिली आतून सगळी कलर्ड आहेत आणि एक अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी ही प्रकाशित केलेली आहे सर. मान्यताप्राप्त प्रकाशन आहे. आणि तिसरा डोळा ही जी कादंबरी आहे ही कादंबरी वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून लिहिलेली कादंबरी आहे. बर पण नुसता वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवला नाही सर, तर आपल्या पुराणात किंवा इतिहासात काही ज्या घटना घडून गेलेल्या आहेत या घटना वैज्ञानिक दृष्ट्या कशा खऱ्या आहेत किंवा त्यावेळेला देखील विज्ञानाचा कसा वापर केला जात होता तो दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि पुढे काय होऊ शकते प्रगती ते पण दाखवलेली आहे. मी याच्यात आणखी एक वाक्य वापरलं आहे. कदाचित 100, 200, 400 वर्षांनी याच्यातल्या काही गोष्टी खऱ्या होऊ शकतील. बरं आज वाटणार नाही तुम्हाला खरं होईल, पण काही वर्षांनी त्या होऊ शकतील. फॉर एक्झाम्पल, उदाहरण म्हणून मी तुम्हाला देतो की याच्यामध्ये पुढे विज्ञानात असं घडू शकणार आहे की जसं आता आपण फॅक्स किंवा एखादा पाठवतो, इथून मला फॅक्स पाठवायचा तो फॅक्स तिथे जातो, व्हॉट्सअपवर इमेज तिथे झाली जाते, व्हॉट्सअपवर मॅच पाहू शकतो आपण, तिथली मॅच इथे पाहू शकतो. तर पुढे विज्ञानामध्ये असं होणार आहे की माणूस एका मशीनमध्ये टाकला जाईल, तो वेटलेस होईल, त्याचं वजन विरहित झाल्यानंतर एक बटन दाबलं की त्याला दिल्लीला जायचं असलं तर दिल्लीच्या बॉक्समध्ये तो दुसऱ्या क्षणाला निघणार आहे सर. बरं विथिन सेकंड तो दिल्लीला निघणार आहे. तुम्हाला प्रत्यक्ष प्रवास करायची गरज नाही, अपघाताची भीती नाही. तो तिथे निघाला बाहेर की परत तो त्याचं वजन धारण करणार, त्याचा आकार धारण करणार आणि तो बाहेर जाणार. ही पण एक कवी कल्पना आहे की काय? ही कवी कल्पना नाही सर, मी म्हटलंय की 200, 400, 500 वर्षांनी ही सत्यात उतरणार आहे. बरं काय सांगता येत नाही. हो बरं. आणि आणखी याचा मागच्या पौराणिक कथांचा याच्याशी संदर्भ मी असा लावला आहे की शून्याचा शोध कोणी लावला हा मोठा प्रश्न प्रत्येक वेळा चर्चेचा विषय असतो. मग हा जर चर्चेचा विषय असेल तर कौरव 100 होते कोणी मोजलं? व्यासांनी मोजलं. रामायणात रावणाला 10 तोंड होती कोणी मोजलं? वाल्मिकींनी मोजलं. पण त्यावेळेला सुद्धा शून्य होता, अस्तित्वात होता. फक्त त्याचा वापर कसा करावा हे पुढे आपण विज्ञानाने नेलंय. होय, म्हणजे पूर्वी ह्या संकल्पना होत्या नव्हत्या असं नाही. विमान ही संकल्पना सुद्धा पूर्वी होती सर. तुकोबांच्या काळात विमान आलं वगैरे म्हणतात. आता त्याच्यावर आपण वैज्ञानिक चर्चा करत नाही आहोत, साहित्यिक चर्चा करत आहोत. पण ते पण सत्यात पुढे विमान आलंच की नाही. तर ह्या अशा ज्या गोष्टी आहेत वैज्ञानिक दृष्ट्या याच्यात संजय पूर्वी होता. संजय तो महाभारताचं दृश्य पाहून इकडे धृतराष्ट्राला सांगायचा की काय घडलं. मग त्यावेळेला जर संजय सांगू शकत होता तर आज आपण दूरदर्शन पाहतोय. लंडनमध्ये होणारी, इंग्लंडमध्ये होणारी मॅच आपण एरंडोला घरी बसून पाहू शकतो. तर ही जी विज्ञानाची प्रगती ही इथपर्यंत आलेली आहे आणि ती पुढे किती जाणार आहे तर ती अशी जाणार आहे. आणि ही आली कुठून? मागून आली. ही आपण निर्माण केलेलं नाही, हे मागून आलं. याचा अभ्यास या लोकांनी केला आणि त्याचा उपयोग जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोचेल याचा प्रयत्न त्यांनी केला सर. त्यावेळेला ती संजयला त्याची जी कला होती ती त्याच्यापर्यंत सीमित होती, ती तुम्हाला तो सांगत नव्हता. पण आता दूरदर्शन आल्यामुळे ही कला सर्वमान्य झाली, सर्वसामान्य झाली आणि ही सगळीकडे जाते. हाच आता विज्ञानाचा आपल्याला झालेला एक फार मोठा फायदा आहे. तो एका व्यक्तीच्या केंद्रित राहिला नाही, तो समाजाच्या भल्यासाठी त्याचा उपयोग होतो आहे असं मला या ठिकाणी वाटतं. नक्कीच. बरं, मग याच्यातली झलक आपल्या रसिक मित्रांसाठी आपण जरा सादर करा. म्हणजे आवडीची कविता नाही हे सर, ही कादंबरी आहे. अच्छा 3 भाग आहेत आणि याचे मराठी आणि इंग्रजी. ही इंग्रजी प्रत आहे सर त्याची. द थर्ड आय. ओके. म्हणजे दोन्ही भाषेमध्ये ही आलेली आहे. मुद्दाम मी इंग्रजी भाषेत ही केलेली आहे की मराठी भाषिकांव्यतिरिक्त ही जी संकल्पना ही इतरांना समजली पाहिजे म्हणून. आणि आपल्या जळगावचे प्राध्यापक सुरेश पांडे सर यांनी हिचं भाषांतर केलंय. वाह.
प्राध्यापक सुरेश पांडेंनी त्याचं इंग्रजीतून भाषांतर अच्छा, केलं अच्छा, अच्छा, आहे. अच्छा. शाळेला सुट्टी लागलेली जे आहे या पुस्तकाचं देखील भाषांतर आमच्या धुळ्याचे प्राध्यापक आहेत SR पाटील सर, त्यांनी देखील इंग्लिशमधून केलेलं आहे. त्याची देखील ही इंग्लिश प्रत आहे सर. ही बघा, ही इंग्लिश प्रत आहे. हे वॅकेशन स्टार्टेड. क्या बात है. तर हे सगळे इंग्रजीमधून आलेली आणि मराठीतून आलेली ही सगळी पुस्तकं आहेत. म्हणजे इंग्रजी माध्यमातल्या मुलांसाठी सुद्धा, बाळगोपाळांसाठी तो एका खाऊच आहे छान मेवा. आणि हे जे आहे वेपूचं पुस्तक जे आहे ललकारी, याच्यातली धोंड्या नावाची एक कथा आहे सर, फार सुंदर. ही FYBA ला यावर्षी, वा वा. म्हणजे मागच्या वर्षापासून लागलेली आहे. धोंड्या नावाची कथा FYBA ला लागलेली, अतिशय सुंदर. आणि ती कथा वाचताना एक वैशिष्ट्य असं आहे की ती कथा वाचेपर्यंत शेवटल्या 2 ओळी येईपर्यंत तुम्हाला असं वाटतं की लेखक अंधश्रद्धाळू आहे. बर बर बर. शेवटल्या 2 ओळी वाचल्यानंतर तुमचं मत बदलतं आणि तुम्ही म्हणतात की लेखक विज्ञानवादी आहे. असं त्या कथेचं एक वैशिष्ट्य आहे. आणि माझ्या प्रत्येक कथेमध्ये मी हे वैशिष्ट्य पेरण्याचा प्रयत्न केलेला आहे. क्या बात आहे. म्हणजे शेवटच्या 2 लाईन्समध्ये तो टर्न आणि ट्विस्ट आला आहे. यस, टर्न अँड ट्विस्ट, अगदी 2 ओळीतच शेवटले. बहुत अच्छा, बहुत अच्छा. अच्छा, बरं मग मोरे सर, ह्या सगळ्या जर्नीमध्ये मान सन्मान पुरस्कार आपल्याला लाभले. मसापाचा सुद्धा आपल्याला मला वाटतं पांढरे हत्ती काळे घातला. येस 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 येस. त्या कादंबरीसाठी आपल्याला महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचा पण लाभलेला आहे. आणि महाराष्ट्र साहित्य परिषद जामनेर त्यांचा पण त्या कादंबरीला पुरस्कार, म्हणजे राज्य स्तराचा तर मानाचा पुरस्कार. हो. आणि त्याच्यानंतर अनेक पुरस्कार त्या कादंबरीला महाराष्ट्रात लाभलेले. गाजलेलीच कादंबरी. हो, चांगले पण 7-8 पुरस्कार त्या कादंबरीला मिळाले. अच्छा 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 अच्छा. सर, खरं तर ही सगळी आपले ज्या गप्पा गोष्टी आहे, संवाद जो आहे, हे थांबू नये असं वाटतं. कारण पण वेळेची मर्यादा आपल्याकडे अगदी आहे. अगदी पाळली पाहिजे सर. विश लिस्ट आपली प्रत्येकाची असते, बकेट लिस्ट असते. आपल्याला हे करायचं आहे, आपल्याला ते करायचं आहे. आणि एक सामाजिक दायित्व म्हणून, कवी म्हणून, साहित्यिक म्हणून सुद्धा आपलं तर जास्ती जबाबदारी आहे. अगदी नाही अगदी का? अगदी अगदी सर. तर प्रशासकीय सेवेत असताना सुद्धा आपण हे सगळं अक्षरांवरचं प्रेम, शब्दांवरचं प्रेम आपण जपलेलं आहे मनापासून. निस्सीम अशी सेवा केलेली आहे. आणि त्यामुळेच ही तुमची सगळी अक्षरयात्रा जी आहे ती आरंभापासून शेवटपर्यंत अशी यशस्वी झालेली आहे. तर तुमच्या सगळे संकल्प जे आहेत त्याची पूर्ती हो. आपण एक म्हणजे रंगकर्मी सुद्धा तुम्ही आहात. हो, खूप म्हणूनच म्हटलं की मुख्य जरी आपला फोकस साहित्यावर असला आणि साहित्य निर्मितीवर असला आणि आपलं शीर्षक जरी आम्हा घरी धन शब्दाची सरत नाही, हे तुकोबांनी म्हटल्याप्रमाणे हे खरोखरच तुमच्याकडे ते सगळं आहे. हा खजिना आहे, ऐवज. तर त्यात अजून भर पडत राहो. मला वाटतं तुमची 17वी सुद्धा कादंबरी येते. वाघी वाघी वा. वंजारी समाजाची, वंजारी समाजाची, गोरबंजारा समाजाची ती कादंबरी आहे. छान 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 छान. ती सुद्धा आम्हाला लवकरच वाचायला मिळो अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. आणि सांगता आपली जी आहे सर, त्या तात्यांचे शब्द, कुसुमाग्रजांचे, क्या बात आहे, शिरवाडकरांचे, ज्यात तुम्ही काम पण केलेलं आहे. हो हो, नटसम्राट. तो एक ते स्वगत जे आहे त्याची झलक आमच्या सगळ्या रसिक मित्रांना पाहायला, ऐकायला आवडेल नक्कीच. नटसम्राटचं स्वगत घेतो सर. मी पैसे चोरले, मी पैसे चोरले. अहो अहो, असं रागवायचं नाही. पृथ्वीवर गाफीलपणे हिंडणाऱ्या परमेश्वराच्या पाठीत सुरा खुपसून त्याचा खून करू पाहणारी माणसं समोर वावरत असताना रागवायचं नाही. सरकार तिला माहीत आहे माझ्या क्रोधाला हात नाही, पाय नाही, लुळा पांगळा आहे तो. वडारांनी अर्धवट चिरलेलं डुकराचं धड नुसतं गटारीत तडफडणार. मी पैसे चोरले, मी चोर आहे. मी अप्पा बेलवलकर, लक्षावधीची मालमत्ता ज्यानं गुलाल बुक्क्याप्रमाणे उधळून दिली तो गणपतराव बेलवलकर आपल्याच घरात चोर ठरला. कसं जगावं हा सवाल आहे. टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन.
जगावं की मरावं हा सवाल आहे. दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावाळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं, की उधळून द्यावं हे देहाचं लक्तर त्यात गुंडाळलेल्या यातनेच्या जाणीवेसह मृत्यूच्या काळ्या शारडवात. आणि मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की त्यानंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही. पण त्या निद्रेलाही स्वप्न पडू लागली तर मेघ इथंच आहे. अनोळखी स्वप्नांच्या नव्या दुनियेत प्रवेश करण्याचा धीर होत नाही, म्हणून आम्ही जगत राहतो हे जुनं जागेपण. जगत राहतो हे जुनं जागेपण, सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणानं अभिमानावर होणारे बलात्कार आणि अस्तित्वाच्या गाभाऱ्यात होणारी सत्वाची विटंबना. आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो आमच्याच मारेकऱ्यांच्या दारात. विधात्या तू इतका कठोर का झालास? अरे एकीकडे ज्यांना आम्ही जन्म दिला तेही आम्हाला विसरतात, आणि दुसऱ्या बाजूला तू ज्याने आम्हाला जन्म दिला तोही आम्हाला विसरतो. मग विस्कटलेल्या या देहाचे सापळे घेऊन हे करुणा करा. या थेरड्यांनी कुणाच्या पायावर मस्तक ठेवावं, कुणाच्या पायावर मस्तक ठेवावं, कुणाच्या पायावर मस्तक ठेवावं. वा 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 वा, अतिशय भावपूर्ण आणि हृदयस्पर्शी असं सगळं सादरीकरण. धन्यवाद सर, आपण आलात आणि ही सगळी जर्नी जी आहे, हा प्रवास जो आहे, आणि आपल्या साहित्य संपदेविषयी सुद्धा तुम्ही उत्तम माहिती आमच्या सगळ्या रसिक मित्रांना दिलेली आहे. मल्हारच्या अख्ख्या टीमच्या वतीनं मी आपलं आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू. धन्यवाद सर. मी पण सगळ्या मल्हारच्या टीमचे या ठिकाणी आभार मानतो. आपण मला या ठिकाणी बोलवलं आणि संधी दिली त्याबद्दल मी आपले सगळ्यांचे आभार ऋणी आहे. मल्हार कम्युनिकेशन्सद्वारा हॉबी डुबी डू, माणसाला एक तरी छंद असावा, असा अतिशय सुंदर आणि गोड कार्यक्रम त्यांच्यामार्फत प्रसारित केला जातो. या कार्यक्रमामध्ये अनेक कलावंतांना संधी दिली जाते. कलावंत या अर्थाने की जे छंद जोपासतात, ज्यांना कुठला तरी छंद आहे जीवनात, आणि प्रत्येकाला छंद असावाच. हा असलेला छंद लोकांसमोर यावा, लोकांना त्यांच्या छंदाची प्रचिती यावी आणि त्याच्यातून सगळ्यांनी प्रेरणा घ्यावी, म्हणून यांनी चालवलेला हॉबी डुबी डू हा मल्हार कम्युनिकेशन्सचा हा प्रोजेक्ट त्यांच्या सगळ्या टीमसह अतिशय सुंदर आहे. आपण सगळ्यांनी यांचा प्रत्येक व्हिडिओ, प्रत्येक एपिसोड या ठिकाणी पाहावा आणि त्याला लाईक करावं, सबस्क्राईब करावं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत मल्हार कम्युनिकेशनची ही कलाकृती, त्यांची ही तळमळ ही सगळ्यांपर्यंत पोहोचावी, असं मी तुम्हाला सगळ्यांना नम्र आव्हान करतो, नम्र निवेदन करतो. आपण सगळ्यांनी मी सांगितलं त्या पद्धतीनं मल्हार कम्युनिकेशनच्या या चॅनलला आणि त्यांच्या या प्रत्येक एपिसोडला सबस्क्राईब कराल अशी आशा आहे. धन्यवाद.